नमस्कार. विद्याची रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चमचमीत अशी शेव भाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ही भाजीची शेव घेतलेली आहे आपण. कुठल्याही फरसाणमध्ये सहज मिळते. त्याच्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, एक कांदा, सुकं खोबरं. मसाल्याच्या साहित्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा हा शेवभाजी मसाला आहे, हळद, मीठ, जिरे, अद्रक लसूण पेस्ट आणि फोडणीसाठी तेल. आता वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. प्रथम आता गॅस ऑन करू. आता गॅस ऑन करूया. प्रथम थोडंसं तेल टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. कांदा आणि खोबरं याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे. कांदा थोडासा लालसर झाल्याच्या नंतर खोबरं पण याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. कांदा आणि खोबरं छान असं भाजलेलं आहे. आता याला थंड करून मिक्सरमध्ये याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे. गॅस बंद करू. आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकू आपण. तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण टाकूया. याला मिक्स करूया. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे. आता आपला मसाला फ्राय होत आलेला आहे. मसाल्याला साईडने तेल सुटत आहे. आता याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट, धने पावडर, शेवभाजी मसाला आणि थोडीशी हळद हे सर्व साहित्य टाकून मिक्स करून घेऊ. कट करून
घेतलेला टोमॅटो, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हा मसाला पूर्ण शिजून निघतो. याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे. पाणी टाकल्यामुळे आपला मसाला जळत नाही. परत एकदा आपण याला हलवून घेऊया. उघडून बघू आता आपण याला. आता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वाटी गरम पाणी टाकायचे. मसाला छान शिजून निघलेला आहे आता आपला. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. मिक्स करू पूर्ण. वरतून कोथिंबीर, आणि चवीपुरते मीठ घालून घेऊ आपण. आता याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता आपल्या रश्श्याला उकळी येत आहे. शेवभाजीचा रस्सा थोडा पातळच ठेवायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की शेव टाकल्याच्या नंतर तो ताबडतोब आटला जातो. त्याच्यामुळे हा रस्सा करतेवेळी थोडा पातळ ठेवायला पाहिजे. आता आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर तयार आहे आपली चमचमीत अशी शेवभाजी. आता एका बाउलमध्ये आपण शेव टाकलेले आहे. त्याच्यावरतून आता हा आपण रस्सा टाकून घेऊया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तयार आहे आपली चमचमीत अशी शेवभाजी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.